नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती। आता मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका आणि घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आणि चर्चा केल्याची माहिती आहे। पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीला इंस्टाग्रामवर एका तरुणाची ओळख झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर अत्याचार केला। युवती प्रियकराला भेटायला नांदेडला आली होती। बाळू मारुती पौळ असे आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। आजारपणाच्या नावाखाली हात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात घडली। खून करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींच्या मुसक्या कोंढवा पोलिसांनी अवघ्या 2 तासात आवळल्या आहेत। मध्य प्रदेशातील उज्जैन येथून नांदेडला परतत असताना कार नादुरुस्त ट्रकवर धडकली। या भीषण अपघातात आई, वडील व मुलाचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यात खातखेड फाट्याजवळ मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय। लग्नासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ आणि त्याच्या मुलाचा चाकूने वार करून खून करण्याची घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी घडली। या प्रकरणी पोलिसांनी विष्णू अंबिलडगे यांच्यासह एकूण 5 जणांना अटक केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। दौऱ्यावेळी राजशिष्टाचार न पाळल्यानं 2 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले। तसेच सुरक्षेतील त्रुटी आणि नियंत्रण योग्यरित्या न ठेवल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून लहान लहान तलाव, बोड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या शिंगाडा पिकाला फळे व भाजीपाला संवर्गातील कृषी पीक म्हणून 29 एप्रिल 2025च्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने मान्यता दिली आहे। त्यामुळे इतर कृषी पिकांना अनुज्ञेय असलेल्या लाभ व सवलती शिंगाडा पिकाला मिळणार आहेत। सैन्य दलात नोकरीला लावण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून 22,50,000 रुपयांची फसवणूक केली। 4 जणांना आर्मीचे बनावट कॉल लेटर पाठवण्यात आले। पिंपरीच्या तळवडे येथील त्रिवेणी नगर मध्ये फेब्रुवारी 2019 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडलाय। बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील 10वीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती। काल 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून अंकिता विद्यालयात पहिली आली आहे। तिला 78.40% गुण मिळाले आहेत। 4 आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती। उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत। मावळ तालुक्यामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आलाय। वन विभागाने तत्परतेने केलेल्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे मांस जप्त करण्यात आले आहेत। तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर याच्या आवाजाच्या फॉरेन्सिक तपासणीला अद्याप मुहूर्त मिळाला नाही। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला पत्रव्यवहार झाला नाही, त्यामुळे आवाज तपासणी रखडली आहे। अमरावती, अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या दुकानावर आज आयकर विभागानं एकाएकी धाडी टाकल्याचं समोर आलंय। एकता ज्वेलर्सची मुख्य शाखा ही अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात आहे। सध्या एकता ज्वेलर्स हे सराफा दुकान पूर्णपणे बंद असून आतमध्ये आयकर विभागाचे अधिकारी तपास करतायत। बुलढाण्यातील एका 9 वर्षीय सिद्धीनं केवळ 3.5 तासात हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर पार केलंय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इयत्ता 3रीत शिकणाऱ्या सिद्धीनं आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं आहे। यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला 9 वर्षीय सिद्धीची नोंद घ्यावी लागली आहे। मुंबईतील वडाळा पश्चिम मध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या आंबट चौक चांगलाच महागात पडलाय। ऑनलाईन कॉल गर्ल सर्व्हिसच्या चक्करमध्ये त्याचे बँक खाते रिकामे झाले। त्याला सायबर भामट्यांनी 6.10 लाखांचा गंडा घातलाय। या भुरट्यांनी त्याचे आधार आयडी आणि लोकेशन ट्रेस करून त्याला इंगा दाखवलाय।
लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावलाय। या प्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरात मधील असून तो सध्या फरार आहे। चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भातील माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। प्रीती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी UPSC अध्यक्षपद रिक्त झालं होतं। यानंतर या पदासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे। BSF जवान पूर्णब कुमार शॉ पाकिस्तानातून परतले आहेत। भारताने सुद्धा पूर्णब कुमार शॉ यांच्या बदल्यात पाकिस्तानी रेंजर्सला परत पाठवले। जवान PK साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवले। ते अटारी बॉर्डरवरून परत आले आहेत। BSF जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता। त्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानी रेंजर्सच्या एका सैनिकाला पकडलं होतं। भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना सरकारकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येते। भारत सरकारनं मंगळवारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला अनुचित व्यक्ती म्हणून जाहीर केलंय। त्याचबरोबर त्या अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। एका महिलेने तिच्याच 2 वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना हरियाणातील फरीदाबाद मध्ये उघडकीस आली आहे। एका महिला मांत्रिकाने तिला संबंधित चिमुकला मुलगा हा जिन्न असल्याचं सांगितलं होतं। त्याला भुलून महिलेने टोकाचं पाऊल उचललं। पोलीस, अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पाणबुडे कालव्यात मुलाचा शोध घेत आहेत। पोलिसांनी तांत्रिक महिलेला देखील ताब्यात घेतलंय। कर्नाटकातील एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली। या व्यक्तीने वडिलांची हत्या केल्यानंतर वडिलांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचं भासवलं। ही घटना 11 मे रोजी तुमकुरू जिल्ह्यात घडली। सुरुवातीला विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याचं सर्वांनी मान्य केलं, मात्र CCTV फुटेज समोर आलं आणि सर्वांनाच धक्का बसला। जगातील 2 आर्थिक महासत्तांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर अमेरिका आणि चीनने आपापसातील संघर्षावर बुधवारी थोडक्यात विराम दिलाय। दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेल्या टॅरिफमध्ये 90 दिवसांसाठी सुमारे 115% मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे। वॉशिंग्टन आणि बीजिंग दोघेही व्यापार युद्धाला तात्पुरती स्थगिती देण्यास तयार झाले आहेत। भारताने अवघ्या 3 दिवसात पाकिस्तानला लोळवलंय, पण यात सर्वात जास्त फायदा रशियाचा होणार आहे। कारण पाकिस्तानचे 2 मोठे हवाई हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले। त्यात रशियाच्या S-400 आणि भारताच्या आकाश एअर डिफेन्स सिस्टीमने निर्णायक भूमिका बजावली। त्यामुळे भविष्यात जगभरातून S-400 आणि आकाश या 2 एअर डिफेन्स सिस्टीम्सची मागणी वाढणार आहे। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा खात्मा झाला। त्याचे 4 सहकारी देखील भारताच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले। त्यानंतर आता पाकिस्तान सरकार अझहरला 14 कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे पाकिस्तान सरकारची दहशतवाद्यांबद्दलची भूमिका, त्यांचं धोरण पुन्हा एकदा जगासमोर आलंय। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट संचालित भावना चांडक महानॅप स्कूल फॉर द ब्लाइंड या निवासी शाळेतील 5 दृष्टिबाधित विद्यार्थिनींनी 10वीच्या परीक्षेत यश उल्लेखनीय मिळवले आहे। यातील 1 विद्यार्थिनी विशेष श्रेणीत तर 4 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे। 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11वी, डिप्लोमा आणि ITI प्रवेश प्रक्रिया वेग धरणार आहेत। येत्या आठवड्यात 3ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आणि दाखले काढून ठेवावे अशी माहिती देण्यात आली आहे। ज्युनियर कॉलेजमध्ये 19 मे पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल। पॉलिटेक्निक प्रवेशांनाही लवकरच सुरुवात होईल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढली आहे। इच्छुक उमेदवार आता 14 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। ज्यांच्याकडे NCL प्रमाणपत्र नाही ते पोहोच पावतीच्या आधारावर अर्ज करू शकतील। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची भरती होणार आहे। सॅमसंग गॅलेक्सी रिंगची मर्यादित आवृत्ती सादर करण्यात आली आहे। यावर ग्राहकांना रिंगवर 20% सवलत आणि अंदाजे 6000 रुपयांचे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक सदस्यत्वाचे पॉइंट्स मिळतील। सॅमसंगनं जुलै 2024 मधील गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये गॅलेक्सी Z6 मालिकेच्या फोल्डेबल स्मार्टफोनसह गॅलेक्सी रिंग लॉन्च केली होती। भारतानं जागतिक व्यापार संघटनेत धाव घेत एक प्रस्ताव दिलाय।
अमेरिकेनं स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 25% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतलाय. भारतानं याचं प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव दिलाय. भारतानं जागतिक व्यापार संघटनेत बाजू मांडताना म्हटलंय की टॅरिफमुळे झालेल्या व्यापाराच्या नुकसानामुळे प्रत्युत्तरासाठी टॅरिफ लादण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे भारत अमेरिकेच्या काही वस्तूंवर टॅरिफ लादू शकतो. सितारे जमीन पर हा प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या 2007 मधील तारे जमीन पर या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वल मानला जातो. तारे जमीन परच्या 18 वर्षांनंतर आमिर खान हा चित्रपट समंजसतेचा, सहवेदनेचा आणि स्वीकाराचा नवा संदेश देतो. या बहुप्रतीक्षित प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा ट्रेलर प्रेक्षकांना आवडल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसतंय. निवृत्तीच्या काही दिवसानंतर रोहित शर्मानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रोहित सोबतचे काही फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे रोहित शर्माची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली. यामुळे क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रोहित राजकारणात तर जाणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.